आता सुरू होत आहे देशाचा सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मा यांच्या बरोबर. नमस्कार. थँक्यू. चला तर मग सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला. आपकी अदालतमध्ये आज माझे अतिथी आहेत एक असे तरुण नेता ज्यांनी कमी वयात मोठमोठाले टप्पे गाठले, मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. काँग्रेस पार्टीचे मोठे नेता आहेत, पण आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडतात, हिमतीने मांडतात. खूप सारे विवाद, खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज त्यांना घेऊन असे येतच असतात. प्लीज वेलकम काँग्रेसचे महासचिव सचिन पायलट. आणि आपल्या अदालतमध्ये आजचे आपले जज आहेत नामवंत पत्रकार जे राजस्थानच्या राजनीतीला जाणून आहेत, सचिनला खूप चांगलं ओळखतात. प्लीज वेलकम संजीव श्रीवास्तव. आजचे जज संजीव श्रीवास्तव यांची परवानगी घेऊन आजची कारवाई सुरू करायला. कारवाई सुरू केली जावी रजत साहेब. आणि सचिन पायलट यांच्यावर पहिला आरोप लागण्याआधी एक नजर टाकूया सचिन पायलट यांच्या पॉलिटिकल करिअरवर. काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव सचिन पायलट नवीन पिढीच्या निवडक नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांच्याकडे आपला सपोर्ट बेस आहे. सचिन पायलटने राजस्थानमध्ये प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून 7 वर्ष काम केलं आणि राजस्थानमध्ये आपल्या पार्टीचे लॉंगेस्ट सर्व्हिंग स्टेट प्रेसिडेंट राहिले. सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. सचिन पायलट मुख्यमंत्री बनता बनता राहिले. काँग्रेसने त्यांना डेप्युटी चीफ मिनिस्टर बनवलं. मग मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी विवादानंतर सचिन पायलट यांना मंत्री सोडून दिलं. या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट स्वतःची निवडणूक तर जिंकली, पण काँग्रेसचा पराभव झाला. सचिन पायलट आता काँग्रेस संघटनेमध्ये महासचिव आहेत आणि त्यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी आहे. सचिन पायलट फक्त 26 वर्षाचे असताना लोकसभेचे मेंबर म्हणून निवडले गेले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सचिन पायलट यांच्याकडे कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीचं इंडिपेंडंट चार्ज होता. हे कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर ऑफ स्टेट देखील होते. सचिन पायलटला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये यूथ ग्लोबल लीडर म्हणून ओळखलं गेलं. सचिन पायलटची अजून एक ओळख आहे टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसर कमिशन म्हणून ओळखले जाणारे पहिले युनियन मिनिस्टर म्हणून सचिन पायलट आता टेरिटोरियल आर्मीची 124 सिख रेजिमेंट मध्ये कॅप्टनच्या रँकवर आहे. वॉर्टन स्कूल युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया मधून MBA सचिन पायलट आपकी अदालतमध्ये आपली वकिली स्वतः करतील. चला तर सुरू करूया आजचा खटला. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप सचिन पायलटवर. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की यांच्या राजकारणाच्या खेळामध्ये अयोग्य आहे. सचिन, तुमचे वडील राजेश पायलट यांनी तुम्हाला ज्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलं होतं अमेरिकेला, तिथून बाहेर पडलेल्यांची लिस्ट मी बघत होतो. एलन मस्क, वॉरन बुफे, सुंदर पिचाई हे ते लोक आहेत ज्यांनी करोडो अब्जो डॉलर्स कमवलेत आणि तुम्ही त्या मार्गावर जाण्याऐवजी राजकारणात आले. या देशामध्ये जर शिक्षित लोक, काही तत्वांना आणि विश्वासाला मांडणारी लोक, चांगले शिक्षित लोक राजकारणात येतात, मग पार्टी कोणतीही असो, तर हा देशासाठी चांगला संकेत आहे. आता कोणाला हवेत की कमी शिकलेले लोक या देशाचं नेतृत्व करतील किंवा देशात कायदा बनवतील, तर चांगली पार्श्वभूमी, चांगलं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन मला वाटतं प्रत्येक क्षेत्रात गरजेचं आहे, पण राजकारणात जास्त महत्त्वाचं आहे.
म्हणून मला तर वाटतं की तुम्ही आनंदी व्हायला हवं की हा इलॉन मस्क आणि अमके ढमके लोक करोडो रुपये कमवत आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण मी घेतलं आहे. कुठं ना कुठं कधी ना कधी जेव्हा मी राजकारणात आहे किंवा सदनात आहे, पार्लमेंटमध्ये आहे, विधानसभेत आहे, सरकारमध्ये कायदे बनवायचे आहेत, अधिकार क्षेत्र बनवायचं आहे, डिबेट करायची आहे, लोकांशी बोलायचं आहे, मग चांगला शिकलेला माणूस गेला की सगळ्यांना बरं वाटतं की आपल्या देशामध्ये एक चांगला पण शिकलेला या माणूस पण चांगल्या आहे. शिकलेल्या व्यक्तीला स्ट्रगल नाही करावं लागलं, धक्के नाही खावे लागले, पॅराशूट मधून उतरले आणि पार्लमेंटमध्ये पोहोचले. आता असं आहे की तुमचं बरोबर आहे. तुम्ही म्हणालात की मला खूप कमी वयामध्ये माझ्या पार्टीने संधी दिली, पण ज्या 25 लाख लोकांच्या क्षेत्रातून मी निवडून येतो त्यांच्या विवेकाला मी सलाम करतो, कारण त्यांनी चांगला शिकलेला माणूस निवडला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी कारण माझ्या स्वर्गीय वडील राजकारणामध्ये होते तर त्याचा मला लाभ झाला. पहिल्या निवडणुकीत लोक मला ओळखत होते, पण जेव्हा 5 वर्षानंतर मी लढायला गेलो, जेव्हा तिसऱ्यांदा निवडणूक लढलो, 5व्यांदा लढलो, तेव्हा लोकांनी माझं प्रमाणपत्र बघितलं. तू काय केलं आहेस? तू कोणाचा मुलगा, भाचा, भाऊ, नातू असाल हा वेगळा भाग आहे, पण तू स्वतः काय केलं आहेस? हा जो दुसरी किंवा तिसरी किंवा चौथी निवडणूक लढतो आणि जिंकतो तेव्हा तो त्याच्या बळावर जिंकतो. मला नाही वाटत की नात्यामुळे 3-4 वेळा जिंकू शकाल. पहिल्यांदा तुम्हाला मदत मिळते त्या दारामध्ये प्रवेश करण्यासाठी, पण त्याचा दुसरा पैलू हा रजतजी की जेव्हा लोक तुम्हाला ओळखतात किंवा तुमच्या नावाला ओळखतात तर तुमच्या परफॉर्मन्सला जज करतात की कमीत कमी निदान तुमच्या बाबा, आजोबा, मामापर्यंत करायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त करायचं आहे. हे एक बर्डन असतं, एक प्रेशर असतं जे मला चांगलं वाटतं. पण शेवटी निर्णय जनतेचा असतो. पब्लिक निवडणूक जिंकवते, त्यांची मोठी लिस्ट आहे. जे लोक राजकारणी घराण्यातून येतात त्यांचं फार काही नाही घडू शकत, कारण पब्लिक जज आहे, पब्लिकचा वोट पडतो, ते त्यांच्या इच्छेने देतात, त्याचा आदर केला पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला भाषण द्यावं लागलं तेव्हा मी ऐकलं की तुमचे हातपाय सुजले होते. तेव्हा तर सुजलेच होते, पण आपल्या अदालतमध्ये बसून जास्त वाटतं माहीत नाही काय विचारतील. नाही, पण जे पहिलं भाषण मी दिलं होतं तो बाय चान्स मला द्यावं लागलं. माझी आई निवडणूक लढत होती. मी लहान होतो तेव्हा, 12-13 वर्षाचा होतो. तर मला अचानक त्या गावाच्या सरपंचानी सांगितलं की यांचा मुलगा पण बसलाय, तो पण भाषण देईल. मी इतका घाबरलो होतो रजतजी भाषण देताना. 1-2 मिनिट बोललो असेल मी. मला वाटलं की किती तास झाले, लवकर हे भाषण संपू दे आणि मी पडून जातो इथून. पण तो एक असा प्रसंग आहे जो मला कायम लक्षात राहील. तुमचे वडील राजेश पायलट मल्टी डायमेन्शनल होते. त्यांचं काश्मीरच्या राजकारणात पण रुची होती जितकी पंजाबच्या टेररिझममध्ये, जितकं नॉर्थ ईस्टमध्ये, आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पार्टीमध्ये त्यांचे मित्र होते आणि त्यांची महत्वाकांक्षा होती प्रधानमंत्री बनण्याची. मग तुमची पण काही स्वप्न आहेत, महत्वाकांक्षा आहेत? हे बघा, राजकारणामध्ये पद आणि पोस्ट आपल्या कामाने आणि मेहनतीने मिळतात, पण कधी कोणाला काय जबाबदारी मिळेल हे आपल्या हातात नाही आहे. कर्म करणे आपल्या हातात आहे. आणि मला राजकारणामध्ये जवळपास 23-24 वर्ष झाले आहेत आणि मला मेहनत करण्याची इच्छा आहे आणि मला यश संपादन करण्याची इच्छा आहे. माझं मन सांगतं मी काही काम करेन तर मनापासून करेन, चिकाटीने करेन आणि यश प्राप्त करू, पण मुद्द्यांचं यश मिळायला हवं. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मेहनत करतात तर ती जास्त काळासाठी लाभदायक नाही ठरत. आता तरी माझं ध्येय हेच आहे की मी माझ्या पार्टीसाठी काम करेन आणि आज आमच्या पार्टीला गरज आहे मेहनत करण्याची, निवडणूक जिंकण्याची, तर त्या दिशेला माझा फोकस आहे. हे तर तुम्ही बरोबर म्हणालात, पार्टीला गरज आहे खूप मेहनतीची. जनतेला काही प्रश्न विचारायचे असतील तर 1-2 प्रश्न विचारू शकता. राम मंदिरमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आपण रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येला कधी जाणार आहात? जेव्हा माझं मन सांगेल तेव्हा मी जाईन आणि भरपूर वेळ जाईल. पण मला नाही वाटत की त्या मंदिरासाठी आपल्याला कोण आमंत्रण देत आहे, कोण नाही देत आहे, आणि कधी जायचं किंवा नाही जायचं हे दुसरं कोणी मला सांगू शकत. कारण माझा धर्म, माझी पूजा, माझा पाठ, माझी आस्था हा माझा व्यक्तिगत विषय आहे. मी कोणत्या मंदिरात कधी जाईल हा निर्णय माझा आहे. निरोप आला की मी नक्की जाईन. आणि मला वाटतं की हे विचार अजून व्यापक बनायला हवं, कारण रामाशिवाय सृष्टीची कल्पना नाही होत आणि राम कोणत्या एकाच मंदिरात असेल, एकाच क्षेत्रात असतील असं नाही आहे. राम सगळ्यांचे आहेत आणि आपण रामाचे आहोत. यामध्ये विवाद होण्याचा काही संबंध नाही आहे. पण सचिन, आपल्या जीवनात तर सुरुवातच राम पासून होते. मला लक्षात आहे की राजेश पायलट ज्यांना ज्यांना भेटायचे सगळ्यांना राम म्हणायचे. आम्ही पण म्हणतो. आता जेव्हा भेटीगाठी होतात राजस्थानमध्ये, गावामध्ये कोणाला जाऊन भेटा,
तर रामरामचा एक असं अभिवादन आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जातीच्या धर्माचा माणूस बोलतोच. मी नेहमी म्हणत असतो, आमचे काही साथी आहेत जे नेहमी म्हणतात हे काँग्रेसची लोक याला कमी किंवा जास्त मानतात. मी म्हटलं सगळ्यात जास्त रामराम तर मी करतो, सकाळ संध्याकाळ 1000 वेळा करतो. तर देवाचं नाव घेणं तर चांगलंच आहे आणि जेवढं नामस्मरण कराल तेवढं चांगलं असेल. तर मग सोनिया गांधींनी, मल्लिकार्जुन खरगेंनी जे पार्टीचे प्रेसिडेंट आहेत, यांना निमंत्रण मिळालं होतं ते का नाही स्वीकारलं? बरेच असे लोक आहेत ज्यांना निमंत्रण तर दिलं गेलं, पण प्रश्न आहे की निमंत्रण कोण देत आहे आणि का देत आहे. कारण ही काही ऑल पार्टी मीटिंग तर नाही आहे. ही न्यायपालिकेच्या माध्यमातून सगळ्यांचे संतोषजनक विचार ऐकल्यानंतर एक निर्णय घेतला ज्याचं सगळ्यांनी स्वागत केलं आणि प्रत्येकाने आनंद मनाने ही प्रसन्नता व्यक्त केली की एका भव्य मंदिराचं निर्माण झालं. पण त्यामध्ये कोण कुठं कधी जाईल हे 1 किंवा 2 लोकांनी निर्णय घेणं योग्य नाही आहे. आता शंकराचार्य त्या मंदिराच्या निर्माणासाठी नाही जात आहेत, त्यांची कारणं वेगळी आहे. पण आमचं दल, आमची पार्टी, कोणतीही व्यक्ती असू देत, ज्या मंदिरात जेव्हा जायचं आहे, भजन कीर्तन करायचं आहे, कोणत्या व्रत करायचं आहे, जे करायचं आहे ते व्यक्तिगत निर्णय असतो. आणि याचा जर वापर आपण केलं, राजकारणी दृष्टिकोनातून पाहिलं, त्याला मी कुठे ना कुठे चुकीचं मानतो. म्हणून मी म्हणालो मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी जाईल आणि आमंत्रण देणारा तर वर बसला आहे आणि रामलला बोलवतील तेव्हा जाऊ. ना कोणी तिकडे जाण्यास सक्ती करतंय ना कोणी थांबू शकतंय. पण ज्या पद्धतीने याचं व्यवस्थापन केलं गेलं, फक्त आणि फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनाने केलं गेलं. तर बऱ्याच अशा नेत्यांना बोलवलं गेलं. मला तर निमंत्रण नाही दिलं ना, मला त्याची गरज वाटते. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी जाणार आणि घोषणा करून जाईल मी. कोणी थांबवणार आहे मला? काँग्रेसचे बरेच सारे नेता आहेत, प्रमोद कृष्णम आहेत, हे लोक तिथे गेले आणि यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पार्टीच्या लिडरशिपने या निमंत्रणाला लाथाडून चांगलं नाही केलं, हे भगवान रामाचा हे बघा, अपमान आहे. यामध्ये 2 मतं असतात. कोणाचं चांगलं असतं तर कोणाचं वाईट असतं. आणि जसं मी म्हणालं की आमच्या पार्टीमध्ये असं नाही आहे की नाही, आमच्या ज्या प्रतिस्पर्धा करणाऱ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ते असं चित्र उभारतात की हे या निर्णयाने खुश नाही आहेत, यामध्ये यांना संकोच वाटतं. असं नाही आहे बाबा, आपण सगळे या धर्माला मानतो. हे आपलं व्यक्तिगत आपलं घर आणि मनातली गोष्ट आहे. पण निमंत्रण जे होतं ते मला असं वाटलं की ते ज्या पद्धतीने सादर केलं गेलं, फक्त काँग्रेस पार्टीलाच नाही तर बऱ्याच लोकांना निमंत्रण केलं गेलं. खूप लोक गेले तिथं, कारण यामध्ये कुठं ना कुठं राजकारण दिसत होतं, म्हणून त्यांनी नकारलं तिथं जाण्यास. आता मला सांगा, ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत गेले, त्यात अमिताभ बच्चन गेले, आलिया भट गेली, कॅटरीना कैफ गेली, ही राजनीती होती का? त्या लोकांना हे बघा, हे तर असं आहे त्यांचं. पण जे 1,28,00,000 लोक नाही गेले, 128 करोड लोक नाही गेले, ते सगळे नास्तिक आहेत का? मी विचारू इच्छितो, एवढे सगळे लोक इथं बसलेत, तुमच्यापैकी कोणाला निमंत्रण आलं? मला पण नाही आलं. पण आलिया भट आणि रणबीर कपूरला आलं. पण याचा अर्थ असं तर नाही की ते म्हणाले जास्त असतील. कंगना रनौतला म्हणून बोलवलं त्यांना होतं. पण आलंय. तर हे मी एक सांगतो, ही जी लिस्ट जी आहे, कोण बनवत आहे बाबा? हे जे लोक बसलेत हे निमंत्रणाचे लायक नाहीत का? मग हा जो पक्षपात सुरू आहे हा का आहे? अरे एक तर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असा किंवा ऍक्टर असा किंवा प्रसिद्ध व्यक्ती असाल तेव्हाच तुम्ही रामभक्त असू नाही, शकता. फक्त यामध्ये 2 गोष्टी काय? आहेत सचिन, ज्यामध्ये 4000 साधू संतांना आणि दुसरं त्यांना ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कमवलंय. कारण प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता, त्यानंतर तर तुम्ही बघताय आजचे रिपोर्ट्स आलेले आहेत, रोज 2 लाख 3 लाख लोक जात आहेत. रजतजी, फक्त त्याच मंदिरात नाही, हजारो मंदिर आहेत. वैष्णोदेवी आहे, तिरुपती आहे, लाखो लोक जातात. पण तिकडे निमंत्रण कोण देत आहे? जेव्हा इच्छा होईल तेव्हा जा. इतके लोक बसलेत, मी बसलो आहे, आम्हाला निमंत्रण नाही आलं, तुम्हाला नक्कीच आलं असेल म्हणून तुम्ही बोलताय. तर हे माझं एवढं म्हणणं आहे की हे जे बसून टिकमार्क करताय ना, हो नाही हो नाही, याला मी चुकीचं समजतो. बरं, हे सांगा की राहुलजी जातील की नाही? का नाही जाणार? नक्की जाणार. जेव्हा त्यांची इच्छा होईल तेव्हा जातील. कोण थांबवतंय? पण हे दाखवून जाणं, कॅमेरावाल्यांना आधी फोन करणार हे जे आहे हे जरा जास्त होतंय असं मला हे वाटतंय. बघा, असं नाहीये की न दाखवता जातात. राहुलजी मंदिरामध्ये कसे जातात याचा फोटो मी तुम्हाला दाखवू शकतो. पण
अच्छा एक हे म्हणणं खूप सोपं आहे नाही, की रजतजी. न दाखवता पण नाही, जातात. नाही. त्यांनी पण हे मी सगळं सांगतो. बोलून मी दाखवलंय की सांगतो मी काय जेव्हा आहे. जातो तेव्हा गुपचूप जातो. तुम्ही- हा माझ्या व्यक्तिगत आस्थेचा प्रश्न आहे. हे तुम्ही व्यक्तिगत नाही पण एक धारणा बनली आहे की ते नाही गेले तरी शिव्या खातील, गेले तरी शिव्या खातील. तुम्ही ठरवा एक की काय करायला हवं. त्यांनी अवस्थाच अशी बनवली आहे की कोण काय बोलू शकत. तरी पण आता बघूया. बघा, हे म्हणणं फार सोपं आहे की माझ्या व्यक्तिगत आस्थेचा प्रश्न आहे, मी जातो तेव्हा कोणाला दाखवत नाही, पण कसे दाखवतात ते बघूया. असं नाहीये की ते दाखवत नाहीयेत, मग हे दाखवतात. फोटोज तुम्हाला चुकीचे वाटतात का? खूप चांगले फोटोज आहेत. तर तेच तर मी म्हणतोय की चांगली गोष्ट आहे ही. तर वाईट काय आहे याच्यात? जिथपर्यंत राजकारणाचा प्रश्न आहे, गांधीजी तर देशाचे खूप मोठे महात्मा होते, नेता होते. त्यांचा प्रत्येक समारंभ रघुपती राघव राजारामने सुरू व्हायचा. ते रामराम म्हणायचे. त्यांचे तर अंतिम शब्द देखील हेराम होते. महात्मा गांधीबद्दल तुम्ही बोललात, तुम्ही अगदी योग्य म्हणालात. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातील रघुपती राघव राजाराम म्हणायचे. पण तुम्ही संपूर्ण सांगा, त्यांच्यापेक्षा मोठा धर्मनिरपेक्ष माणूस पूर्ण जगात नव्हता. ईश्वर अल्लाह तेरो नाम म्हणायचे की नाही म्हणायचे? आता एडिट करून टाकतात, ते बोलू नाही देत. यासाठी की ते आजच्या काळात सूट करत नाही. पण हा देश सगळ्यांचा आहे, या लोकांना वाटलं पाहिजे. कोणतंच धर्म, कोणती जात, कोणतंच बंधुत्व. आणि तसंही या देशामध्ये इतक्या दर्या बनल्या आहेत, गरीब श्रीमंताची, गावाची, शहराची. तर मला असं वाटतं की आपण सगळे, तुमच्यासारख्या प्रसिद्ध पत्रकारांनी ही खिल्ली उडवली पाहिजे की 130 कोटीच्या या देशाला एकत्रित जोडून कसं ठेवायचं. आपल्याला विभाजित करणारे, आपल्यातच या देशामध्ये जात, धर्म, भाषा, गोत्र, राहणीमान, खाणंपिणं इतके आपल्यात विविधता आहेत. आपण असेही विभाजित आहोत आणि त्यातही तुम्ही आगी तेल ओतलं तर अजून आग पसरेल. आमची तर इच्छा आहे की जोडणारे नेता हवे, जोडणारे पत्रकार हवे, असे लोक हवे जे लोकांना एकत्र घेऊन चालतील. आणि या देशाची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या भाषा आहेत, इतके वेगवेगळे विचार आहेत, पण तरीही आपण सगळे भारतीय आहोत. आपण सगळे या देशाला आपला मानतो. आणि जर एका व्यक्तीला जरी वाटतं की आपण वेगळे होतोय किंवा आपल्याबरोबर पक्षपात होत आहे, भेदभाव होत आहे, अत्याचार होत आहे, तर ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. एका दलाची, एका पार्टीची, एका नेत्याची नाहीये. याला जेव्हा आपण मिळून कॉन्ट्रीब्यूट करू तेव्हाच या देशाला निर्माण करू शकतो, जो जगात नंबर 1 ला असेल. असं नाही होऊ शकत की एक सेक्शन सांगायचं, तुम्ही मागे व्हा, तुम्ही पुढे जा. हा इतका मोठा देश आहे रजतजी, इथे किती पार्टी झाल्या आहेत, निघून जातील, सरकार बनलेत, बिघडून जातील, पण ही धरती, हा देश, या देशाची जनता सगळ्यात सर्वप्रिय आहे. या गोष्टीला आपण लक्षात ठेवायला सचिन, हवं. तुमच्या पार्टीमध्ये जे लोक आहेत ते अशा गोष्टींचा स्वीकार नाही करत. अशोक गेहलोतने सगळ्यात आधी तक्रार केली की राजस्थानहून आम्ही दगड पाठवला होता, आमच्या सरकारने मंदिरात एवढं योगदान दिलं आहे, मग आम्हाला महत्त्व का नाही दिलं? आता मी म्हणालो ना, कदाचित निमंत्रण मिळालं नाही म्हणून ते यावर बोलू शकतात. पण ही गोष्ट खरी आहे. त्या मंदिरामध्ये राजस्थानच्या धवलपूरचे दगड गेले आहेत, ते खरं आहे. यामध्ये चुकीचं काय म्हणाले ना? त्यांनी काही खोटं सांगितलं? जर कोणी दान दक्षिणा केली आहे आणि राम मंदिर निर्माणात ज्या लोकांनी आपलं पैसे दिले, वर्गणी दिली किंवा आपलं योगदान दिलं आहे, ते सगळं रेकॉर्डमध्ये आहे. यामध्ये काही चुकीचं नाही. अजून एक नेता आहेत, आचार्य प्रमोद कृष्णम. त्यांनी असं म्हटलंय की आमच्या पार्टीच्या नेत्यांवर ती विक्रम आणि वेताळची गोष्ट लागू होतीये. जसं विक्रमच्या डोक्यावर वेताळ चढून बसायचा, कधी वेताळ चढला आहे जो थांबवतोय रामभक्तीपासून? अरे बघा, पार्टीमध्ये एवढे सारे नेता आहेत, कोणी काय वक्तव्य केलं प्रत्येकासाठी मी उत्तर नाही देऊ शकत. मी इतकंच मानतो की आपण सगळे लोक या चांगल्या संधीच्या वेळी हे जे काम झालं आहे, मी पुन्हा सांगू इच्छितो, हे कुठल्या पॉलिटिकल पार्टीच्या विचाराने नाही झालं आहे, हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झालं आहे. सगळे एकत्र आहेत आणि जे पक्ष नेहमी भांडायचे, जो विवाद झाला कोर्टामध्ये, इतकी वर्ष केस चालली, संतोषजनक पद्धतीने त्याचा निर्णय लागला, सगळ्यांच्या संमतीने आणि कुशलतेने हे काम संपन्न झालं. सगळ्यांनी भागीदार व्हावं. त्यात जर कोणी व्होट जमवायचा प्रयत्न करत असतील तर मग आपलं लक्ष म्हणजे हटत तुम्हाला आहे. असं वाटतं की याने बीजेपीला वोट मिळतील? वोट मिळण्याची गोष्ट नाहीये, पण वोट घेण्याचा प्रयत्न तर आहे ना. ते मिळो न मिळो जनता सांगेल ना, पण प्रयत्न तर आहेच ना. दिग्विजय म्हणतात की हे मंदिर विधी विधानाने नाही बनलं, हे मंदिर अर्धवट बनलं आहे, या मंदिरात कोणी जात नाहीये, हे मंदिर बरोबर नाहीये, त्यांना तर कोणीच काही म्हणत नाहीये. तुम्ही हे कधी बघा. त्यांनाही समजावा.
आमच्या पार्टीमध्ये असं आहे की बोलण्याची सूट आहे. त्याचा कधी कधी लोक जास्त सदुपयोग करतात. तर ते कधी कधी अशा गोष्टी बोलून जातात जे असू शकत की पार्टीच्या मताशी सहमत नसतील. आमच्याकडे स्वतंत्रता आहे बोलण्याची, तर त्याचं आम्हाला नुकसान भरपाई करावं लागते. पण ज्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही बोलताय, बऱ्याच अशी गोष्टी आहेत ज्याच्याशी व्यक्तिगत रूपाने मी सहमत नाहीये. आणि असेही लोक आहेत, सॅम पिटोडासारखी लोक, जे म्हणतात की मंदिर बनवण्याचा काय फायदा, हॉस्पिटल बनवलं असतं. मी म्हणालो ना, इतका मोठा देश आहे, इतकी सारी मतं आहेत, पण आमच्या पार्टीचा जो, आता मी काँग्रेस पार्टीचा महासचिव आहे, मी तुम्हाला तो सांगतोय जो आमच्या पार्टीचा विचार, पार्टीचा ऑफिशियल स्टँड आहे. बाकी तर आपल्याकडे करोडो पार्टीचे नेता आहेत, वर्कर आहेत, काय बोलू शकत. प्रत्येक माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. जो पार्टीचा स्टँड आहे तो मी तुम्हाला सांगितलं. मग आता इतक्या स्वतंत्र असणाऱ्या पार्टीला अडचण तर होतच असेल, सगळे आपापले मतं सांगतात. अडचण नाहीये, पण हे बघा, काँग्रेस पार्टी एक मुवमेंट होती. तुम्ही सगळे तरुण मंडळी ओळखतात की स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर खूप वर्षे, दशके काँग्रेस पार्टीने स्वतःला एव्हॉल्व्ह केलं आहे. गरिबी हटावपासून राजीवजींचं सरकार आलं, मनमोहन सिंगाचं सरकार आलं, मग नरसिंह राव, स्वतःलाच बदलला आहे आम्ही आमच्यामध्ये काळानुसार. पण या ज्या बोलायच्या गोष्टी आहेत, ही गोष्ट मी मानतो की काँग्रेसमध्ये कधी कधी अशा गोष्टी नेत्यांकडून बोलल्या जातात आणि ते काही बोलून गप्प जरी बसले तर असे मीडियामध्ये असे हे सुरू आहे की त्यांना उधळून त्यावर मजा घेतली जाते. आणि भाजपाची एखादी व्यक्ती चुकीचं काही बोलली, हिम्मत की कोणी काही बोलेल त्याला. नाही 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 नाही. मोठ्यातल्या मोठा काही चूक करू देत, मोठ्यातल्या वक्तव्य करू देत, तर ती अशी गायब होते जणू काही कधी बोललीच गेली नव्हती. ठीक आहे, आता ही सगळी वेळेची मी गंमत तुमचा आहे. हा गैरसमज दूर करू इच्छितो. हे मनातून काढून टाका की मीडियामध्ये काँग्रेसला नाही दाखवलं जात आणि मीडिया कोणाच्या भीतीने कोणाला नाही दाखवत, असं नाहीये. Anyway, ही गोष्ट तर चालतच मी ही राहील. गोष्ट यासाठी बोलतोय की मला माहिती आहे, मी इथे बोललो तर दाखवतील तरी, बाकी इतर ठिकाणी बोललो तर दाखवणार पण नाही. इथे निदान दाखवतील तरी मी काय बोललो हे बघा, म्हणून म्हणालो. काँग्रेसच्या गोष्टी दाखवायच्या आहेत याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे की सचिन पायलट इथे बसले आहेत. काँग्रेस पार्टीकडून बोलू इच्छितो. काँग्रेस पार्टीमध्ये बरेच अपयश आहेत की त्यांना बाबरी मस्जिदची कुलूप पकडलं क्रेडिट मिळवण्यासाठी, पण क्रेडिटात बीजेपी घेऊन जात आहे, असं काय आहे? याचा खूप मोठा इतिहास आहे. त्यानंतर भरपूर काही झालं, कोर्टाचे निर्णय आले. आता गोष्ट जिथे क्रेडिट घेण्याची आहे ती सगळ्यांनाच सूट आहे. पण मला वाटतं आज आपण या गोष्टींना मागे सोडून, विवादांना, हिंदू मुस्लिमांना, मंदिर मशिदीच्या मुद्द्याला सोडून, आता कोर्टचा जे निर्णय आला आहे, एक भव्य मंदिर बनलं आहे, सगळ्यांच्या आस्था जोडलेल्या आहेत, एका चांगल्या हेतूने याला स्वीकार करून पुढे जायला हवं. जुन्या गोष्टींना विसरून, कोणी काय केलं काय नाही केलं यांना फायदा नाही होणार आहे. गोष्टींना विसरून पुढे नाही तर चालायला यासाठी म्हणत आहेत सचिन की काँग्रेसचे मोठे मोठे नेता, ज्यामध्ये कमलनाथ सारखे लोक आहेत, दिग्विजय सिंग सारखे लोक आहेत, जे सारखं हे म्हणतात की कुलूप तर आम्ही उघडलं होतं, शिलान्यास तर काँग्रेसच्या वेळी झाला होता. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, क्रेडिट बीजेपी घेऊन गेली. नाही. बघा, बऱ्याच गोष्टीमध्ये सोडून गेल्या. त्याच्या आधी काय घटनाक्रम झाला, मला त्याच्यात जायचं नाहीये. पण मी समजतो कोणत्याही व्यक्तीला आता या गोष्टीच्या पुढे पाहावं लागेल की हा देश आणि समाज कुठं चाललाय. कोणी काय केलं नाही केलं तर त्या वादामध्ये अडकलो तर आपण मागेच राहू, पुढे बघायला हवं. तर एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सचिन पायलटवर प्रश्न आणि आरोपांचा भडीमार सुरू राहील. भगवंत मान चीफ मिनिस्टर आहेत, ते म्हणतात एक होती काँग्रेस, आणि काँग्रेसचे नेता उत्तर देतात एक होता विदूषक. तुम्ही कधी राहुल गांधींशी, प्रियांका गांधींशी याबद्दल चर्चा केली? याला तुम्ही किती खोदून विचारणार आहात सांगून टाका आता. तुमचं म्हणणं मी मान्य करतो, जास्त नाही खोदणार. एवढा खोदल्यानंतर म्हणताय. वेलकम बॅक. आज की अदालतमध्ये आजचे आपले अतिथी आहेत काँग्रेसचे महासचिव सचिन पायलट. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की यांच्या पार्टीमध्ये कन्फ्युजन आहे. सचिन, तुम्ही पार्टीचे महासचिव आहात. खूप सारे लोक आजकाल हे म्हणतात की देशामध्ये निवडणूक होणार आहे, 100 दिवस बाकी आहेत आणि तुमच्या पार्टीची सगळी ताकद न्याययात्रा काढण्यामध्ये लागली आहे. निवडणुकीची चिंता नाही आहे? हे बघा, जे राहुल गांधीजींची जी पहिली यात्रा होती, रजतजी, ती स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये
कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने इतकी व्यापक यात्रा केली नव्हती. 4,500 किलोमीटर पायी चालले ते कन्याकुमारीतून काश्मीरपर्यंत. आणि त्या यात्रेचा रिस्पॉन्स जी मी स्वतः बघितलं तो अभूतपूर्व होता. आणि लोकांनी डिमांड केली, काँग्रेस कमिटीने डिमांड केली की लोकसभेच्या आधी एक पूर्वेपासून पश्चिमेला यात्रा केली पाहिजे. कारण वेळ कमी होती म्हणून या यात्रेला मिक्स ठेवण्यात आलं आहे. बसमध्ये पण आहे आणि पायी पण आहे. यात्रा काढण्यास जो निर्णय होता तो पार्टीचा होता. आणि तथापि ही वोट मिळवण्यासाठीची यात्रा नाही आहे, राजकीय दृष्टिकोन नाही आहे. पण या यात्रेमध्ये जो संदेश होता आणि आजही आहे, जे लोक स्वतःला उपेक्षित समजतात, ज्यांचा आवाज ऐकला नाही जात, ही यात्रा निघाली रजतजी इम्फालवरून, मणिपूरहून. मणिपूरमध्ये काय झालं होतं आपल्या सर्वांना माहीत. तिथे व्यापक हिंसा झाली, व्हायलन्स झाला, हत्या, बलात्कार. तर तिथं वातावरण खूप खराब होतं. तर त्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी, औषध लावण्यासाठी आणि न्याय म्हणतो तेव्हा महिला असो, तरुण असो, शेतकरी असो, त्यांना न्याय मिळायला हवं शासनाकडून. आणि विपक्षामध्ये असून अशी मागणी करणं काही चुकीचं नाहीये. आता निवडणूक होईल, उन्हाळ्यामध्ये होईल. जानेवारीपासून मार्चपर्यंत 50-60 दिवस राहुल गांधीजी आणि सगळे निघत आहेत, या मुद्द्यांना घेऊन रेखांकित करत आहेत, सरकारचं लक्ष वेधून घेत आहेत. तर त्याला मी चुकीचं नाही समजत. आणि हे तेव्हा झालं जेव्हा पार्टीने म्हटलंय, जेव्हा पहिली यात्रा होती ती खूप यशस्वी झाली, त्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह निर्माण झाला. आणि हे तर ठीक आहे, आम्ही कर्नाटक जिंकले, मध्य प्रदेश हरले, हारणं जिंकणं सुरू असतं. पण राजकारणात काही तत्व असतात, काही मुद्दे असतात आणि त्याच मुद्द्यांना घेऊन आपण पुढे गेलो तर त्यामध्ये पार्टीला पण फायदा होईल आणि देशाचा पण फायदा होईल. हे बघा, अशा वेळी जेव्हा तुम्ही खूप साऱ्या विरोधी दलांबरोबर सहयोगी झाला आहात, ज्यावेळी सीट शेअरिंगची चर्चा होत आहे, ज्यावेळी यावर चर्चा होते की पंजाबमध्ये कोण सहयोगी असतील, किती सीट्स असतील, त्यावेळेस पार्टी लिडरशिप राहुल गांधी मुख्यतः तेच निर्णय घेतात. ते आता नाही, नाहीच असं आहेत. नाहीये. पहा, काँग्रेस पार्टीमध्ये आज अध्यक्ष खरगे साहेब आहेत. आणि खरगे आणि हे साहेब सगळ्यांना माहिती आहे की नाही, खरगे साहेब कसे नाही. अध्यक्ष आहेत. तुम्ही काहीही बोललात तरी जे काँग्रेस प्रेसिडेंट, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आणि आमची एक कमिटी आहे, इंडिया अलायन्सचा एक गट आहे, सगळं काम चाललं आहे. आणि जो सीट शेअरिंगचा इश्यू आहे, वेगवेगळ्या राज्यात असो, नेत्यांशी बोलण्याचं असो, कॅम्पेन बनवायचं असो, ते सगळं काम बरोबरीने चाललं आहे. काम थांबलं नाहीये कारण निवडणूक जवळ आहे. पण प्रवासाचा अद्वितीय अनुभव आधी होता, त्याची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मन होता. पण इंडिया अलायन्सचं, सीट शेअरिंगचं, कॅम्पेनिंगचं, धोरणाचं आम्ही काम करताच आहोत. काम आम्ही कधी अशा थांबलंय? गोष्टी ऐकतो. भगवंत मान मुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात एक होती काँग्रेस. आणि काँग्रेसचा एक नेता उत्तर देतो, एक होता विदूषक. आता ते त्यांच्या पार्टीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी विधान केलं, कोणी काउंटर केलं, तर थोडी खेचाखेची तर चालतेच राजकारणात. आता याचं काय उत्तर देणार? ममता बॅनर्जी बोलल्या की त्या लेफ्टवाल्यांसोबत अजिबात बसणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पार्टीला आजकाल लेफ्टवाले चालवत आहेत. नाही, मी त्यांच्या म्हणण्याशी सहमत नाहीये. ममताजी एक सन्माननीय नेता आहेत आणि कित्येक वेळा मुख्यमंत्री बनल्या बंगालच्या. त्यांची एक वेगळी उंची आहे बंगालमध्ये. पण इंडिया अलायन्समध्ये सगळ्यांची बरोबरची हिस्सेदारी आहे. बंगालमध्ये सीट शेअरिंग कसं असेल त्यावर चर्चा आम्ही करतोय, परिणाम लवकरच निघेल. पण उद्देश हा आहे की जे इंडिया अलायन्सचे सहकारी आहेत, तर त्या सगळ्यांच्या पार्टीचे वोट जोडलात तर 60% जास्त वोट मिळतंय. आणि जे NDA सहकारी होते त्यांना 35% कमी वोट मिळाले. तर चिंता ही आहे भाजपाची की जर इंडिया अलायन्सचे सगळे भागीदार एकत्र येऊन लढले आणि निवडणूक जर आमनेसामने झाली तर काहीही होऊ शकत. म्हणून ते जास्त चिंतित आहे इंडिया अलायन्सच्या एकताला घेऊन. जर सीट शेअरिंगच्या बोलायचं झालं तर बघा, प्रत्येक रिजनल पार्टीचं एक महत्त्व आहे. मग ते बंगाल असो, महाराष्ट्र असो, बिहार असो, पंजाब असो. पण राष्ट्रीय स्तरावर, पॅन इंडिया लेवलवर भाजपला जर कोणी आव्हान देऊ शकत नॅशनली तर ती काँग्रेस पार्टी आहे. आणि आपण समजतो की आपल्याला काही ना काही देवाणघेवाण करावी लागेल सीट शेअरिंगसाठी. आम्ही त्यासाठी तयार आहोत. कारण ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे, प्रजासत्तासाठी, लोकतंत्रासाठी, देशासाठी. मजबूत विपक्ष असेल तर लोकशाहीची भरभराट होते. म्हणून इंडिया अलायन्सचं आमचं गठबंधन जे झालं मुद्द्यांना घेऊन झालंय आणि लवकरच सगळे मुद्दे सेटल करून आम्ही सीट शेअरिंग करू. चिंता नाहीये का की वेळ कमी राहिलाय, अजून ठरलं नाहीये की अलायन्सचा कन्व्हेअर कोण असेल, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल? नाही, आम्ही वर लोकांनी नाहीये, वराती आलेत. नाही, जर खूप आधी निर्णय घेतला गेलेला की आम्ही कोणत्याही पदाची महत्त्वाकांक्षा ठेवून नेतागिरी नाही करतो आणि कोण कोणत्या पदावर बसेल हा निर्णय वेळेवर घेतला जाईल. पहिला उद्देश हा आहे की आम्ही एकता करू. सोपं नाहीये रजतजी, मी सांगतो तुम्हाला. एवढे दल आहेत, वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार आहेत, सर्वांचे. कित्येक वेळा आम्ही आपसात लढलो एकमेकासमोर. तुम्ही विचार करा,
एवढ्या मोठ्या देशात वेगवेगळ्या पार्टींना एकत्र आणणं आणि सहजतेने त्यांना पुढे घेऊन जाणं सोपं काम नाहीये, पण सगळ्यांना वाटलं की गरजेचं आहे, म्हणून इंडिया अलायन्स बांधण्यात आलं. आणि मला असं वाटतं की इंडिया अलायन्समुळे विपक्षाची जी एकता आहे ती जर मजबूतीने पुढे जाते तर एक चांगली निवडणूक होईल NDA सोबत. आणि नका विसरू की NDAचे जे भागीदार होते, मग ते अकाली दल असेल, शिवसेना असेल, JDU असेल, वेगवेगळे जे BJP सोडून गेले, आता BJPला वाटतं की आपल्या दमावर आपण पूर्ण मैदान फतेह करू. तर समजेल जेव्हा निवडणूक येईल लोकसभाची. तुम्ही बोलताय की आम्ही इश्यूजवर लढणार. आता एक सगळ्यात मोठा इश्यू जो मागच्या 9 वर्षांपासून राहुल गांधीच्या डोक्यात आहे तो म्हणजे अडाणी. ते बोलतात की मोदीजींनी अडाणींना विमानतळ दिली, जमीन दिली, त्यांना फेवर केलं, त्यांना पोर्ट दिले. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आत्ताच मुख्यमंत्री बनले तेलंगणाचे, आणि बनताच पहिली ॲग्रीमेंट त्यांनी अडाणींसोबत साईन केलंय 12,400 करोडचं. कोणीही उद्योगपती असेल, कोणताही इंडस्ट्रियलिस्ट असेल, जर तो कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये, कोणत्या बिडिंगमध्ये क्वालिफाय करतो, इन्व्हेस्ट करतो राज्यात, कोणत्याही गव्हर्नमेंटला वाटेल पैसा मिळो, गुंतवणूक हो, रोजगार मिळो, उद्योगाला लागो, त्यामध्ये काही चुकीचं नाही. पण जर तुम्ही नियम कायद्यांना लक्षात घेऊन असा काही मार्ग काढाल की देशाचं जेवढं खाण, खदान, वीज घर, विमानतळ, एअरपोर्ट, रेल्वे सगळं काही 1 किंवा 2 लोकांना देऊन टाकाल, तर देशाची संपत्ती आहे त्याचं एक ट्रान्सपरंट पद्धतीने काम व्हायला हवं. आमचा प्रश्न फक्त एवढाच आहे की सगळं काही असं होत आहे ज्यामध्ये संशयाला जागा आहे, तर कृपा करून पारदर्शकता वाढत जायला हवी, ट्रान्सपरंटली काम व्हावं. सचिन, राजस्थानमध्ये तुमचं सरकार होतं, बरोबर. 25,000 कोटींचं इन्व्हेस्टमेंट साईन केलं अशोक गेहलोतजीच्या सरकारने. नाही, राजाजी, तुम्ही त्या मी सरकारचा असं भाग नाही म्हणत. होते. पहिली गोष्ट तुम्ही म्हणजे केलं तर चांगलं. नाही, असं नाही. मी तर म्हणतो 1 लाख कोटी इन्व्हेस्ट करा, पण कॉम्पिटिशनमध्ये बिडिंग व्हावं, क्वालिफाय करा, दिलेल्या नियम कायद्यांचं पालन करा, इन्व्हेस्ट करा, कोणालाही हरकत नाही. जेव्हा अडाणीजी आपकी अदालतमध्ये होते त्यांना विचारलं तुम्हाला हे कसं मिळालं, ते मला म्हणाले की मी एका गोष्टीचा हिशोब देऊ शकतो. सगळं काही आम्हाला कॉम्पिटिटिव्ह बिडिंग मधूनच मिळालं आहे आणि कोणी फेवर नाही रजतजी, केलं. तरी पण तुम्ही- त्यांना कळत नाही की राहुलजींना नक्की काय नाही, प्रॉब्लेम नाही, आहे. असं नाहीये. मला असं वाटतं की काही अशा घटना घडल्या होत्या ज्याचं स्पष्टीकरण होऊ शकलं नाही. आणि बघा, सर्वांना माहिती आहे जी बिडिंग प्रोसेस आहे तिला कधी कधी मॅनेज केलं जाऊ शकतं, तर त्यामध्ये संशयाला म्हणजे जागा जिथे निर्माण काँग्रेसचं होते. सरकार आहे तिथे मॅनेज होत नाही, बीजेपीचं सरकार असेल तिथे मॅनेज होतं. नाही, हे तर आपण बोलतो राष्ट्रीय पातळीवर. हे डबल स्टँडर्ड तर होत नाही ना. हे बघा, नाही. तुम्ही 9 वर्षांपासून सातत्याने म्हणजे अंबानी अडाणींना शिव्या द्याल आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा द्याल. जर कुठल्या इंडस्ट्रियल ग्रुपने पारदर्शकतेने काही काम केलं असेल, कोणत्याही राज्य असो, करायला हवं. आणि पारदर्शकतेपणे नसेल करायचं, भले काँग्रेस सरकार असेल, त्याचा पण तपास व्हायला हवं. माझं एवढंच म्हणणं आहे, मापदंड बराबर असायला हवं. जर कुठं लोकांना अशी आशंका आहे की इथं गडबडी झाली आहे किंवा कोर्टात केस सुरू आहे किंवा वोट असे येतात की जिथे आम्हाला वाटतं ज्यामध्ये काही चूक झाली आहे, तर ते बरोबर नाही आहे. अवघड होतंय तुम्हाला डिफेंड करणं. अजिबात नाही. कशाला? हे बघा, जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो तर दररोज आरोप लागायचे, क्रोनी कॅपिटलिझम, हे होतंय, ते होतंय. आज 10 वर्ष झाली BJP सरकारला, काही प्रूफ नाही केलं. 2G स्कॅम, CAG स्कॅम, माहिती नाही काय काय स्कॅम आजपर्यंत समोर काय आलेलं नाही. आम्ही म्हणतो, जर तुम्ही एवढं बोलायचे, जर तुमच्या राज्यात कोणी प्रश्न विचारतंय तर कृपा करून उत्तर द्या. मी तरी कोणाला दोषी नाही ठरू शकत. अरे, जसं तुम्ही आहात, मी तर फक्त प्रश्न विचारू शकतो. विपक्षात राहून विपक्षाने प्रश्नही विचारू नये. आता तुम्ही प्रश्न विचारला तर 150 सांसदांना तुम्ही बाहेर हाकला होता. प्रश्न विचारला तर म्हणायचे देशद्रोही आहात. प्रश्न विचारला तर तुम्ही असं केलं, तसं केलं. जर एखादा प्रश्न येतो तर पार्लमेंटमध्ये कारण तुम्ही, मला यावर वाद नाही घालायचा आहे, पण जर सेबीला कोणीतरी इन्व्हेस्टिगेट करताय किंवा कोणी कोर्टात काही टाकलं, मग सरकारने आपलं खरं उत्तर द्यायला हवं. मुद्दा संपून जाईल. पण त्याला लटकवणं, हे करणं, ते करणं, यामुळे वाद निर्माण होतो. जनतेकडून प्रश्न घेऊया. कमलजींनी बजरंगबलीची मूर्ती बनवली, सिद्धरामय्यांनी राम मंदिर बनवलं आणि केजरीवालजी हनुमान चालिसाचं पठण करवतायत. काय राहुल गांधींना रामाच्या नावावरून काही प्रॉब्लेम आहे? ही एक धारणा बनवण्याचा प्रयत्न केला जातो की कोणाला कोणाची अडचण आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याची आस्था, त्याचा धर्म, तो कोणाला पूजतो, त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. काही लोक याचं भांडवल करतात, कोणी नाही करत. पण मला नाही वाटत की अशा प्रकारचे आरोप कोणी लावत असेल राहुलजींवर, ते बरोबर नाही आहे. लोकांना अडचण होते जेव्हा तुमच्या सहयोगी आहेत जसे DMK, त्यांचे नेता आहेत स्टॅलिन, त्यांचे पुत्र उदयनिधी. ते म्हणतात सनातन धर्म डेंग्यू आणि मलेरिया सारखे आहेत. जसं या रोगांना संपवलं पाहिजे तसंच या सनातन धर्माला संपवलं पाहिजे. खूप चुकीचं बोलतात ते.
मी बघितलं त्यांचं स्टेटमेंट. कारण मुद्दा स्टॅलिनच्या मुलाचा नाही आहे, स्टॅलिनच्या मुलाचा नाही आहे, मुद्दा फक्त सनातन धर्माचा नाही आहे. कोणताही माणूस असेल, कोणाबद्दल, कोणाच्या आस्थेबद्दल, कोणाच्या धर्माबद्दल जर चुकीचं बोलतो तर त्याला मी खूप चुकीचं मानतो, त्याला अस्वीकार्य मानतो, आणि हे कोणीही म्हणू शकतं. जो बोलेल त्याला मी चुकीचं समजेल. मग आमचा सहयोगी असेल, विरोधी असेल. उलट मी तर मानतो जे लोक राजकारणामध्ये आहेत, संविधानाच्या पदावर शपथ घेऊन त्या पदावर बसले आहेत, त्यांनी तर आणखी काळजीपूर्वक असावं. तुम्ही जर मंत्री आहात स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि तेव्हा तुम्ही असं सगळं बोलतात तर खूप चुकीचं बोलत आहात, आणि जबाबदार लोकांनी अशा प्रकारे वक्तव्य नाही केले पाहिजे. मी या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही आहे. त्यांचे आणखी एक MP आहेत, सुनील सेंथिल, पार्लमेंटमध्ये होते. त्यांनी राजस्थानला, मध्य प्रदेशला, उत्तर प्रदेशला म्हटलं आहे की गोमूत्र स्टेट्स आहेत. आता पुन्हा मी म्हणतोय, माहित नाही कोणते सांसद आहेत, पण जर अशा गोष्टी सुनील कोणी करत सेंथिल असेल, त्यांचं नाव आहे, DMKचे पार्लमेंट मेंबर नाही, आहे. जर ते असं बोलत असतील तर ते स्वतःचाच अपमान करून घेतात. तो अपमान, कारण ना त्यांना समज आहे, ना त्यांना शिष्टाचारांचं पहिलं ज्ञान आहे. कोणाबद्दल जर आपण सगळे एकाच देशात राहतो, वेगवेगळ्या राज्यांवर टिप्पणी करणे, कोणत्या जाती धर्माला अपमानित करणे, हे शोभा नाही देत. तरीही कधीही काँग्रेस पार्टीकडून अधिकार म्हणून मी पुन्हा विचारलं तर तुम्ही म्हणताय, पण कधीही अशा गोष्टींना निंदा करणं, कंडेम करणं हे का नाही नाही केलं? केलं. आधी विचारलं असतं तर मी तेव्हाच केलं असतं. ज्या तामिळनाडूच्या नेत्याचं नाव सांगत होते त्यांनी म्हटलं असेल त्यांची वेगळी राजकारण असेल, पण छोटे मोठे लक्ष मिळवण्यासाठी आपण कोणाला अपमानित करायचं, काही बोलायचं, लोकांच्या भावनांना दुखवायचं, अशा यशाचा काय फायदा? आणि यश प्राप्त करायचं आहे तर आपल्या कामाने करा. उलट मी तर म्हणतो, जे कोणाची मोठकी करून तुम्ही यश मिळत असाल ते कोणाला नीच दाखवून नाही करू शकत. तुम्ही मान सन्मान द्या, तुम्ही तुमच्या रेषा विस्तारा, तुमचं मन मोठं ठेवा, आणि स्वतःची कधी कधी चुका होतात तर ते स्वीकारलं पाहिजे. रजतजी, मी तर म्हणतो खूप मोठ्या मनाचा माणूस असतो जो आपल्या चुका मान्य करू शकतो. आणि राजकारणामध्ये आम्ही कधी कधी चुका करत असतो. एवढं काळीज असावं की हो, मी चूक केली आहे. आजकाल तर कोणी मान्य करायलाच तयार नाही आहे की आम्ही तर सर्व गुण संपन्न आहोत, आम्ही कधी चुका करूच नाही शकत, चुकीचं बोलूच नाही शकत. असं नाही होत. हे चांगलं म्हणालात तुम्ही. सर, वातावरण खूप सिरियस झालेलं आहे, तर थोडं लाईट करूया आपण. आजकाल आम्ही ऐकले की तुम्ही सिंगल आहात, तर यावर काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर हे आता खूप मुलींना विचारायचं असेल तुम्हाला. पण बरोबर ऐकलंय तुम्ही. आणखी एका ब्रेकसाठी थांबू आणि ब्रेकनंतर आपकी अदालतमध्ये सचिन पायलटवर आरोप आणि प्रश्नांचा भडीमार सुरू ठेवूया. तुम्ही कधी राहुल गांधींशी, प्रियांका गांधींशी याबद्दल चर्चा केलीत? तुम्ही अजून किती खोदून विचारणार सांगून टाका. 1.5-2 वर्ष झाली त्या गोष्टीला विचारताच जाता. याला खोदून विचारण्यासारखं नाहीये, पण ह्या त्याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही कधीच सरळ सरळ उत्तर नाही दिलं. अजून सरळ काय उत्तर मी तुम्हाला देऊ शकतो? तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला मी उत्तर तुमचं देतो. म्हणणं मान्य करतो, जास्त नाही खोदणं. एवढं खोदून झाल्यावर म्हणताय. वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये. आजचे आपले अतिथी आहेत काँग्रेस पार्टीचे महासचिव सचिन पायलट. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की हे राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार आहेत. सचिन, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. तुमच्या पार्टीचे नेता म्हणतात की जर तुम्ही अशोक गेहलोतला टक्कर दिली नसती, दोघांनी मिळून निवडणूक लढवली असती, तर कदाचित अशी अवस्था नसती झाली. हे बघा, आम्ही निवडणूक हरलो आणि आम्ही 3ही राज्यात हरलो, ज्याचा मला खेद आहे आणि दुःख पण आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये आम्ही निवडणूक हरलो. आणि रजतजी, राजस्थानमध्ये 2023मध्ये आमच्याकडे 200 जागा आहेत विधानसभेच्या. यावेळी आम्ही जवळपास 70 जागा जिंकलो आहोत. आणि तुम्ही जो आरोप लावला की माझ्यामुळे विवाद आहे, आणि आरोप हा लावला की जर मी केलं असतं, ते हे केलं असतं, ते केलं असतं, तर सरकार बनवू शकलं असतं, तर 1 मिनिटासाठी मी मान्य जरी केलं तुमचं म्हणणं, तर 2023च्या पण आपण चर्चा केल्या. 2013मध्ये आमच्या 200मधून 21 MLA जिंकून आले होते.
तेव्हा तर माझं काही योगदान नव्हतं. त्याच्या आधी 50 जिंकून आले होते. तर हे म्हणणं खूप सोपं आहे. जर निवडणूक आपण जिंकलो असतो तर आपण काय म्हणालो असतो? तर तुम्ही मला श्रेय दिलं असतं की तुमच्यामुळे जिंकलो. तर हे जे असं आहे की या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी मिळून मेहनत केली होती आणि 30 वर्षांपासून तिथे 5 वर्ष BJP, 5 वर्ष काँग्रेस. तर आम्ही असं म्हणालो की या पार्टीला तोडण्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे. आणि आमचे काही इश्यूज होते, मी स्वीकार करतो. पण मग आम्ही बसून चर्चा केली आणि आम्ही खरगेजी, राहुलजी, आम्ही सगळे म्हणालो की बाबा जे झालं ते झालं, येणाऱ्या निवडणुकीत मिळून लढूया. आम्ही पूर्ण मेहनत देखील केली. पण आमचं दुर्दैव असं की आम्ही जनतेला कन्व्हिन्स नाही करू शकलो. पण मी सांगू इच्छितो की आमचा जो वोटचा टक्का आहे तो कमी नाही झाला आहे. आमच्या जवळपास 40% वोट आहे आणि भाजपाच्या 1.5% कमी वोट आम्हाला आला आहे. तर असं नाही आहे की आम्ही निवडणूक वाईट पद्धतीने हरलो आहे. आमचं मनोबल संपत चाललं आहे. ठीक आहे, जिंकणं हरणं सुरूच असतं. आमचे 200मधून 70 आले. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, निवडणूक संपल्यावर सरकार भाजपाचे बनलं. 3 आठवड्यात एक बाय इलेक्शन झालं तिकडं, उपनिवडणूक. त्या उपनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार होते, त्यांना BJPनं मंत्री बनवलं. आणि जेव्हा निवडणुकीचा निकाल आला, काँग्रेस ती जागा जिंकली 12,000 वोटांनी. तर जनतेने 3 आठवड्याच्या आतच जनतेने दाखवलं कोणाला ते उमेदवार MLA बनले नव्हते, पण मंत्री बनवून टाकलं त्यांना. तरीही निवडणूक हरले. आम्ही सगळं आमचं कॅम्पेन करून आले होते, सगळे नेता तिथे आले होते. सचिनजी, हे काय आजपासून नाही आहे. जेव्हा अशोक गेहलोतचे पुत्र वैभव ते लोकसभेची निवडणूक हरले होते तेव्हा त्यांनी पब्लिकली म्हटलं होतं, सचिनला विचारायला हवं होतं तो कसा हरला. हे बघा, त्यांचे जे पुत्र आहेत, माझ्याबरोबर त्यांना मी कमिटीमध्ये ठेवलं होतं, काम देखील केलं होतं. दुर्दैव असं आहे की सगळ्याच जागा हरलो होतो आम्ही तेव्हा. आणि तुम्ही जे म्हणताय तो आरोप मी ऐकला आहे, पण हा आरोप तुमचा नाही, तर हा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांना उत्तर नाही देणार मी, कारण आज फक्त तुमच्या आरोपांना उत्तर देतोय मी. पण आता हरणं जिंकणं होत असतं. पण मला वाटलं की त्यावेळी जे ते म्हणाले ते मला पण थोडं विचित्र वाटलं की त्यांची सीट होती. त्यावेळचंही विचित्र वाटलं. आणि जे म्हणालात की ते जे म्हणाले की सचिन पायलट पार्टीशी गद्दारी करून अमित शहाच्या बाजूला जाऊन बसलात, असं त्यांनी नाही म्हटलंय. असं माझे बरेचसे विरोधी म्हणत आले. आणि कारण वातावरण पण असं आहे की बरेचसे लोक काँग्रेस सोडून भाजपमध्ये चालले आहेत. तर त्यांना वाटलं लागल्या हाती तुम्ही यांच्यावर आरोप लावून टाका. पण वस्तुस्थिती ही आहे रजतजी, मागच्या 23-24 वर्षापासून माझ्या पार्टीने मला जे काम दिलंय मी ते काम केलं आहे. आणि BJPचे दात आंबट करून कोणी राजस्थानमध्ये केलं असेल तर ती मी केलं आहे. मी जेव्हा अध्यक्ष होतो, मी म्हणालो ना, 21 विधायक जिंकून आलो होतो 200मधून. 21 पासून 100 पर्यंत आम्ही पोहोचवलं. आणि 5 वर्षांपर्यंत जेव्हा लोक म्हणत होते की बहुमत आलं, मोदीजी प्रधानमंत्री बनले, वसुंधराजी मुख्यमंत्री बनल्या, आता काही शतक काँग्रेस पार्टी जिवंत नाही होणार, तर त्या 5 वर्षांत रजतजी या BJPच्या सरकारविरोधात आम्ही निषेध केला, पजेशन केलं, जेलमध्ये गेलो, दांडीचा मार खाल्ला, रक्त वाहिलं, निषेध केला, घेरा केला आणि पार्टीला जिवंत करून आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला सरकार बनवलं, लायक बनवलं. आणि नेहमी पार्टी सरकार बनवते, सरकार पार्टी नाही बनवत. तर आरोप तर भरपूर लागतात, तुम्ही पण आज भरपूर आरोप लावताय. पण हे जनता ठरवेल की आरोप बरोबर आहेत की नाही. आरोप जर पार्टीचे लीडर लावतील, राज्याचे मुख्यमंत्री लावतील, ते हे म्हणतील की सचिन पायलटने अमित शहा आणि गजनजी शेखावत यांना घेऊन ते एका MLAला रिसॉर्टमध्ये ठेवलं. मी म्हटलं ना, हे आरोप आजचे नाही आहेत, बऱ्याच वेळापासून लागतात. वस्तुस्थिती ही आहे. घेऊन गेला होतात का तुम्ही 18 MLA? आम्ही घेऊन नव्हतो गेलो. आम्ही सगळे मुद्दा घेऊन दिल्लीला आलो होतो नेतृत्व परिवर्तन करण्यासाठी. आणि आमच्या मुद्द्याला पार्टीने ऐकून घेतलं, एक कमिटी बनवली, त्या गोष्टींना योग्य मानलं, त्यावर कारवाई केली. आणि ज्या लोकांबद्दल तुम्ही बोलतोय त्या लोकांना मंत्री पण बनवलं, त्यांच्याकडून काम करून घेतलं. आणि आम्ही लोकांनी, मला नव्हतं बनायचं, मी तेच म्हणालो ना, पदाशी जर इतका मोह आणि प्रेम असतं खूप आधीच घेतलं असतं. पण काही इश्यूज न घेऊन आम्ही स्टँड घेतला होता आणि इश्यूजवर मी आजही ठाम आहे. आणि आमचं सरकार होतं, मला वाटलं काही असे इश्यूज आहेत ज्यावर आपण अजून कारवाई करायला हवी. तरुणांचे इश्यू आहेत, पेपर लीकचे इश्यू आहेत, जॉबचे इश्यू आहेत. आणि आपल्या सरकारमध्ये जर कार्यकर्त्यांबरोबर मला वाटलं आपण आणखी त्यांना बढावा दिलं असतं, त्यांना आणखी मान सन्मान दिलं असतं, तर कदाचित चांगले परिणाम आमचे आले असते. सचिनजी, तुम्ही कसं काय विसरू शकता? मुख्यमंत्री अशोक गेहलोतने म्हटलं की हा निरुपयोगी आहे, कामाचा नाहीये, सचिन पायलट कोणतंच काम करू शकत नाही. ते काय म्हणाले ते तुम्ही सांगितलं, पण तुम्ही याकडे लक्ष दिलं का की मी काही नाही म्हणालो. मी माझ्या तोंडातून आजपर्यंत कोणाच्या बाबतीत अशा शब्दांचा प्रयोग नाही केलं जे मला योग्य नाही वाटत.
आता इतर कोण काय म्हटलं काय नाही म्हटलं ते विचारू शकता, पण हे आता सगळं जुनं झालंय. आता जे झालं, रात गेली बात गेली, ते सोडून द्या, पुढच्या दिशेला जाऊया. जुन्या गोष्टींना कसं सोडायचं? त्यांनी म्हटलं की वसुंधरा राजेंनी माझं सरकार वाचवलं, आणि तुम्ही तर हे म्हणायचात की यांची लीडर सोनियाजी नाही आहेत, वसुंधरा आहेत. चर्चा त्यावेळेस व्हायची, पण अशा काही गोष्टी समोर आल्या की ती गोष्ट मी म्हणालो होतो, आणि मी म्हणालो त्या खूप काही म्हणाल्या होत्या, मी पण बरंच काही म्हणालो होतो. पण आम्ही जेव्हा बसून चर्चा केली आणि समजलं की आता येणारा वेळ हा निवडणुकीचा आहे, तर सगळ्या गोष्टीला विराम देऊन द्या. मी इश्यू उठवले होते रजतजी, मी एक यात्रा काढली होती, मी पायी चाललो होतो, पब्लिकमध्ये गेलो होतो, आणि माझी इच्छा होती की आपण योग्य वेळी काहीतरी कोर्स करेक्शन करावं. बघा, जोपर्यंत आपण युवा आणि तरुणांच्या आतमध्ये त्यांच्या आत्मविश्वासाला आपण संपून टाकू, जर त्यांच्यामध्ये विश्वास आहे सिस्टममध्ये तो कोसळून जाईल, तर आपण कोणत्या गोष्टीचं राजकारण करतोय. तर मला वाटलं आपल्याला काही कोर्स करेक्शन करायची गरज आहे, म्हणून मी तो मुद्दा उचलला होता. पण नंतर आम्ही बसून जेव्हा चर्चा केली, निवडणुकी डोक्यावर आल्या, तेव्हा आम्ही म्हणालो या गोष्टींना विराम देऊन निवडणूक लढायला हवी. आम्ही निवडणूक लढून जिंकू, तेव्हा तर जनतेची सेवा करू. म्हणून आम्ही मिळून निवडणूक लढवली. म्हणून तुम्हाला म्हणालो मी 200 मधून 70 MLA जिंकून आले यावेळी. मागच्या वेळी 21 आले होते. तर आम्ही मेहनत केली म्हणून हे परिणाम पण त्या आले. 70 MLA मध्ये सचिन पायलट पण जिंकून आला, ज्याच्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले होते की हा देशद्रोही आहे. तुमच्या विरोधात केस बनवली होती. मला वाटतं तुम्हाला एक वेगळी अदालत बनवायला लागेल, त्यांना विचारावं लागेल ते काय म्हणाले काय नाही म्हणाले. पण हा राजद्रोहाचा खटला, कारवाई, तर हा सगळा घटनाक्रम झाला, त्याची काही कारण तर असतील ना. असंच कोणी अविश्वासू नसतो, काहीतरी झालं असेल ना. तर ही सगळी प्रकरण समोर आली होती. म्हणून आम्ही सगळ्यांनी, आमचे सगळे साथीदार दिल्लीला आले, आमचा मुद्दा ठेवला होता, आणि बरीच चर्चा तेव्हा झाली होती. आज ते या जगात नाही आहेत, स्वर्गीय अमर पटेलजी. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही या गोष्टींचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा पुढे आलो होतो. हे पण खरं आहे का की तुमच्या पार्टीच्या मुख्यमंत्रीने तुम्हाला सर्वेलन्समध्ये ठेवलं होतं? तुमचे मुवमेंट ट्रॅक व्हायचे, कॉल्स टॅप व्हायचे? आता हे मी पेपरात वाचलंय, पण याचा पुरावा माझ्याकडे नाहीये. पेपरात काय वाचलं? OSD लोकेश शर्मा त्यांनी म्हटलंय, रेकॉर्डवर म्हटलंय. हे प्रश्न काय आहे तुमचा? म्हणजे सांगून नाही, झालं ना तुम्हाला तुमचं? विचारतोय, तुम्हाला माहिती होतं तुमचा फोन टॅप होतोय, सर्वेलन्सवर आहात? नाही, मला कल्पना नव्हती. पण जसं तुम्ही म्हणालात की मी पेपरमध्ये वाचलं, तर थोडं आश्चर्य नक्कीच झालं जेव्हा असं वाचलं. मग कधी जाऊन तुम्ही तुमच्या पार्टीच्या लिडरशिपला, सोनियाजींना, राहुलजींना, प्रियांकाजींना सांगितलं नाही की तुमच्याबरोबर हे सगळं होतंय? मी म्हटलं ना, जर मला माहीतच नव्हतं, नंतर जेव्हा हे स्टेटमेंट आलं पेपरमध्ये, तेव्हा मी वाचलं याबद्दल. आणि जे पब्लिकली ते तुमच्याबद्दल म्हणत होते की यांनी सरकार तोडण्याचा प्रयत्न केलाय. आता मी म्हणालो ना, या काल्पनिक गोष्टी एक नाही 100 लोक बोलतात आणि रोज बोलतात. आता प्रत्येक गोष्टीच्या मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला महत्व आहे. मी म्हटलं ना, या अशा गोष्टी मी आज नाही, गेल्या 5 वर्षापासून ऐकत आलो आहे. पण वस्तुस्थिती ही आहे की आमची इच्छा होती की जे आम्ही सरकार बनवता राहतो, त्यासाठी काही कारण असतील, त्या कारणावर कारवाई केली असती. ब्युरोक्रेट्सवर जास्त विश्वास नसतं केलं, आपल्या कार्यकर्त्यांवर केलं असतं, आपल्या वर्कर्सवर केलं असतं, त्यांना महत्त्व दिलं असतं, त्यांना सांभाळून ठेवलं असतं, तर त्याचे परिणाम चांगले येऊ शकले असते. हेच आमचं भांडण यावरून होतं की जी काम करण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते, त्यामध्ये आमच्या वयाचा फरकही असू शकते, पण आमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे की आम्हाला पार्टीला पुन्हा सरकारमध्ये कसं फक्त आणायचं. एवढंच सांगा की तुम्ही बीजेपीच्या नेत्यांबरोबर मिळून अशोक गेहलोतचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता? कधीच नाही. मी तुम्हाला सांगतो, जे सरकार बनवण्यासाठी आम्ही 5 वर्ष आमच्या चपला घसल्या, ते हे सरकार का तोडू आम्ही तर सरकारमध्ये आमची इच्छा होती अजून चांगला करून पुन्हा ते रिपीट करू पाहत होतो. यासाठी तोडलं असतं की तुम्ही मुख्यमंत्री होते आणि अशोक गेहलोतने तुम्हाला आउट मी केलं? आधीच डेप्युटी चीफ मिनिस्टर होतो. मी तर प्रदेशाचा उपमुख्यमंत्री होतो, प्रदेश अध्यक्ष होतो. हां, तुम्हीच डेप्युटी चीफ मिनिस्टर ज्यांना ते निरुपयोगी म्हणायचे. मी म्हणालो, रजतजी, मी काय म्हणतो त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण दुसरं कोणी काय म्हणत आहे त्यावर मी कसं उत्तर देऊ सांगा? नाही, तुम्ही पण खूप साऱ्या गोष्टी केल्या. तुम्ही पण त्यावेळी म्हणालात की मी वसुंधरा राजेच्या विरोधात इन्क्वायरी करू इच्छितो, ते मुख्यमंत्री नाही बनवत आहेत. मी तर त्यांच्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार झाला होता त्याचा तपास करण्याची मागणी करत होतो. ही गोष्ट आमच्या मॅनिफेस्टोमध्ये होती. आम्ही प्रत्येक मंचावरून बोललो होतो तपास व्हायला हवा, पण ज्या गतीने आणि तीव्रतेने तपास व्हायला हवा होता तो होत नव्हता. तेव्हा तुम्ही पेपर लीकच्या तपासणीचं पण आंदोलन केलं होतं.
मी म्हणालो ना की जर तरुणांच्या मुद्दा मी नाही ठेवणार आणि मला वाटतंय काहीतरी चुकीचं होतंय, ती गोष्ट जर मी नाही बोललो तर मी माझ्याच नजरेत पडलो असतो ना. म्हणून मग मी तुमचं म्हटलं. म्हणणं ऐकलं नाही गेलं. कारवाई झाली त्याच्यावर, पण त्यानंतर लगेच निवडणूक आली तर तो तपास पूर्ण होऊ नाही शकला. चला, जनतेला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कॉपी लीकवर खूप खूप मोठ्या प्रमाणात तो मुद्दा उचलला होता, पण त्याचं झालं तर काहीच नाही, आणि जे देशाचे युवक होते ते असेच नाराज झाले, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, कारवाई झाली होती, एक तपास सुरू झाला होता त्यावर. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम त्याच्यात तपास करत होती आणि काही लोकांना पकडलं होतं. पण माझं हे म्हणणं होतं की जे छोटे मोठे दलाल आहेत त्यांना पकडण्याऐवजी आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो, जे कदाचित या षडयंत्राचे मास्टरमाइंड असतील, ते अधिकारी असतील, पॉवरफुल लोक असतील, तिथपर्यंत हा तपास जायला हवा होता, ही मागणी केली होती मी. आता हे नवीन सरकार बनलंय, त्यांना तुम्ही मागणी कराल. आता तर तुम्ही विरोधी दलामध्ये आहात की पेपर लीकची तपासणी व्हायला तपासणी हवी. सुरू आहे, तपास सुरूच आहे, पण माझं तर म्हणणं आहे की याच्या मुळापर्यंत पोहोचायला हवं आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा की आमच्या परीक्षा, आमचे पेपर लीक नको व्हायला. आपल्या इथे एक धारणा बनते युवकांची की आपल्याला न्याय नाही मिळत. ते खूप फ्रस्ट्रेटिंग असतं, आपल्याला ते थांबवावं लागेल. पण जे नवीन सरकार बनलंय, कारवाई करावी, ठोस कारवाई करावी, पण प्रतिशोधाच्या भावनेने करू नये. हे फक्त बघा, तुमच्या काँग्रेसला गोष्टींमुळे टार्गेट करतं. नेहमी असं वाटत असतं की जसं अशोक गेहलोत काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि तुम्ही सारखं त्यांच्याबद्दल बोलत होते. नाही, माझा कोणाशी व्यक्तिगत भांडण नाही तसं माझ्या कोणाशी, आणि तपास मी म्हणालो होत होता, काही लोकांना पकडलं देखील होतं. पण माझं एवढंच म्हणणं होतं की जे लोक मोठे fish बिग आहेत फिश त्यांना. आहेत त्यांना नाही पकडलं गेलं. आपण खूप चर्चा केली आहे, तुमच्यावर खूप आरोप लागले होते बंडखोरीचे. पण जेव्हा तुमचं प्रकरण सेटल झालं, पार्टी हायकमांड अशोक गेहलोतला दिल्लीला आणू पाहत होती, राष्ट्रीय अध्यक्ष बनवू पाहत होती. खरगेजी गेले, माखनजी गेले, पण MLAला अजिबात भेटू नाही दिलं त्यांना. त्यावेळेस तुम्ही काय करत होते? त्यावेळी मीटिंग ठेवली होती MLAची. विधायक नाही पोचले आणि याच्याबद्दल स्वतः अशोक गेहलोतजींनी स्वतः माफी मागितली होती सोनिया गांधीजींशी की ते मीटिंगला नाही येऊ शकले, आणि कदाचित पहिल्यांदा झाला होता की काँग्रेसची मीटिंग नाही झाली, तर त्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला होता, माफी पण मागितली होती, पब्लिकली मागितली. तर त्यांनी समजावलं होतं काँग्रेसला, मिसेस गांधीला, त्यावेळी काय झालं काय नाही. पण खूप दुर्भाग्यपूर्ण होतं की आमची मीटिंगच नाही होऊ शकली होती MLAची त्यावेळी. तुमचे जे सपोर्टर्स MLA आहेत ते पण अजिबात पोचले नाही, नव्हते आम्ही का? सगळे यामध्ये असं तुझं माझं असं काही नव्हतं. हे तर काँग्रेस पार्टीची मीटिंग होती आणि सगळ्यांना एकत्र मीटिंगला यायचं होतं. तर काही लोक, काही विधायक, काही मंत्री त्या मीटिंगला नाही येऊ शकले, त्यामुळे आमची मीटिंग होऊच नाही शकली. म्हणून दोन्ही ऑब्झर्वर्स पुन्हा येऊ लागले होते. त्याचा रिपोर्ट दिला गेला होता. नंतर त्यांना दिल्ली बोलवलं गेलं, मुख्यमंत्रीजींना. त्यांनी स्पष्टीकरण दिलं असेल आपलं सोनियाजींना आणि खरगेजींना. त्यावेळी सोनियाजी प्रेसिडेंट होत्या काँग्रेस पार्टीच्या. तर दुर्दैव होतं की मीटिंग होऊच नाही शकली. मीटिंग झाल्यावर त्यात काय निर्णय आला असता हा नंतरचा मुद्दा आहे, पण मीटिंगच नाही होऊ शकली, हे खूप चुकीचं झालं. मी अशोक गेहलोतच्या मुलाखती पाहिल्या आहेत, त्याच्यामध्ये ते म्हणत होते की त्या मीटिंगच्या आधीच ही चर्चा सुरू झाली होती की सगळे MLA सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवू इच्छितात. काँग्रेस हायकमांड पण सचिन पायलटला मुख्यमंत्री बनवू इच्छिते. पण आता ज्या कोणा माणसामुळे बरेच दिवस आमचे MLA रिसॉर्टमध्ये कैद होते, त्याला कसं मुख्यमंत्री बनवलं असतं? आता त्या तर जुन्या गोष्टी झाल्या, पण जर मीटिंग झाली असती तर समजलं असतं ना काय होतं काय नाही होतं ते. पण मीटिंगच नाही झाली. काय झालं असतं जर मीटिंग झाली त्या असती? विधायकांच्या सगळं समोर आलं असतं, पण मीटिंग न होणं ते मी चुकीचं समजतो. आम्ही तर तिकडे बसलो होतो, मीटिंग होऊ नाही पण शकली. ही आश्चर्याची गोष्ट नाहीये की मुख्यमंत्र्यांनी MLAची मीटिंग नाही होऊ दिली. भले नंतर माफी मागितली असेल, पण त्याच्यानंतर पण त्यांना मुख्यमंत्री राहू देण्यात आलं. हा तर निर्णय पार्टीचा आहे ना. पार्टीला वाटलं की आता जो निर्णय आपण घेतला आहे त्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे, काही बदल नाही करायचा आहे, तर आम्ही सगळ्यांनी तो निर्णय मान्य केला जो पार्टीने घेतला. तुम्ही कधी राहुल गांधींशी, प्रियांका गांधींशी चर्चा नाही केली? तुम्ही अजून किती खोदून विचारणार सांगून टाका. 1.5-2 वर्ष झाली त्या गोष्टीला विचारताच जातात. संपूर्ण चर्चा झाली होती. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो, त्या विधायकांची मीटिंग नाही झाली, ते खूप चुकीचं होतं, आमचं दुर्दैव होतं. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी देखील मागितली. विषय तिथेच संपला. आम्ही पुढे निघालो, निवडणूक आली. ह्याला खोदून विचारण्यासारखं नाहीये, पण ह्या त्याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही कधीच सरळ सरळ उत्तर नाही दिलं. अजून सरळ काय उत्तर देऊ मी तुम्हाला? तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला उत्तर देतोय. मी तुमचं म्हणणं मान्य करतो, जास्त नाही खोदणार. एवढा खोदून झाल्यावर म्हणताय. आणखी एका ब्रेकसाठी थांबू. ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये सचिन पायलटवर आरोप आणि प्रश्न सुरूच राहतील.
वेलकम बॅक आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत काँग्रेस पार्टीचे महासचिव सचिन पायलट यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेस लीडर सचिन पायलटवर आरोप आहे की तुम्ही तुमच्या मित्रांची साथ नाही दिली. सचिन, एक फोटो मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या फोटोमध्ये तुम्ही आहात. काँग्रेस पार्टीमध्ये एकेकाळी तुमचे जवळचे मित्र ते सगळे आहेत. ते सगळे म्हणतात की सचिन अविश्वासू निघाला, आम्ही बीजेपीमध्ये निघून गेलो, हा काँग्रेसमध्येच थांबला. RPN सिंग, मिलिंद देवडा, ज्योतराज सिंधिया विखुरले सगळे एकाएकी. विश्वास सर पार्टीशी आहे ना, तर ते तर निभावलं आहे ना. आता दुसरं, प्रत्येक व्यक्ती जो कोणाचाही मित्र कोणाचाही भाऊ असेल, प्रत्येक व्यक्तीला ही सूट आहे की तो कोणत्या विचारधारामध्ये काम करू इच्छितो, कोणत्या दलामध्ये जाऊ इच्छितो. आणि असे शेकडो उदाहरण आहेत. कोणी पार्टी सोडून गेले, कोणी जॉईन केली. हा व्यक्तिगत निर्णय असतो आणि वेळ सांगेन कोणाचा कोणता निर्णय चूक होता बरोबर होता. कारण अंतिम जो जज आहे, अंतिम यामध्ये जे जज आहेत ती जनता आहे. पब्लिक हा निर्णय घेईल की तुमचा निर्णय योग्य होता की अयोग्य होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझी तुमच्याशी ही असहमती आहे रजतजी. तुम्ही या 3, 4, 5 लोकांची नावं दाखवून मला जे म्हणालात की हे सगळे वेगवेगळ्या काँग्रेस पार्टी सोडून गेले, प्रश्न मला विचारला. पण जेव्हा कपिल सिब्बलजी, गुलाम नबी आझादजी, कॅप्टन अमरिंदर सिंगजी पार्टी सोडून गेले होते, तेव्हा तुम्ही वृद्ध नेत्यांना विचारलं होतं की का ते काँग्रेस पार्टी सोडून गेले? हे गुलाम नबी आझादना आपकी अदालतमध्ये बोलवलं होतं. इथेच बसले होते जिथे तुम्ही बसलात. आणि मी त्यांना विचारलं होतं. त्यांनी सांगितलं मी यासाठी पार्टी सोडली कारण मला सांगितलं गेलं होतं की 24 तास मोदींना शिव्या घालायच्या. हे बघा, जी व्यक्ती पार्टी सोडून गेली तो त्याचा मुद्दा मांडण्यासाठी काही ना काही बोलतीलच, पहिली गोष्ट. हीच गोष्ट मिलिंद देवरांनी पण आम्हाला सांगितली. असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीवर मोदींना शिव्या द्या. मिलिंद देवरा हे देखील म्हणाले की जर मोदीजी म्हणाले की काँग्रेस पार्टी चांगली आहे तरी सुद्धा शिव्या द्या. नाही, मी म्हणालो ना, जो व्यक्ती जो निर्णय घेतो त्याला जस्टिफाय करायला स्वतःचा मुद्दा मांडतो. पण मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही आहे. आम्हाला कधी काही सांगितलं जातं, पण विपक्षात राहून एका विधायकाने टीका केली जावी. मुद्द्यांवर, सिद्धांतावर, इश्यूजवर, पब्लिक इंटरेस्टवर आपण आपला मुद्दा मांडला पाहिजे. कारण हेच एक ज्वलंत लोकशाहीची ओळख आहे. जर आपण सगळ्यात हो हो करत राहिलो तर मग तो विपक्ष कसला? आपण सगळ्यांशी सहमत होत राहिलो, स्वीकारत राहिलो, आपला मुद्दा नाही मांडला. आणि या देशामध्ये नेहमी 2 मत असायलाच हवी. संवाद असो, डिबेट असो, निष्कर्ष निघेल तेव्हाच तर चांगले परिणाम येतील. सगळेजण एकच गोष्ट बोलतील, सगळेजण हा हा करत बसले तर कसला विपक्ष, कसली लोकशाही? पण एखादी गोष्ट बोलणं चुकीचं नाहीये. पण हे खरं आहे की काही लोक काँग्रेस पार्टीला सोडून गेले, पण बरेचसे लोक पार्टीला जॉईन पण करतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सुविधेनुसार निर्णय घ्यायचा अधिकार आहे. पण जिथे माझा प्रश्न आहे रजतजी, 23-24 वर्षामध्ये मला माझ्या पार्टीने जेव्हा जिथे सांगितलं तेव्हा तिथे मजबूतीने लढलो आहे, पूर्ण काम केलं आहे, पूर्ण मेहनत केली आहे. स्टेटमध्ये, सेंटरमध्ये जिथे मला जबाबदारी दिली गेली, आणि मी कधीच मेहनतीने काम करण्यात संकोच नाही केला. आणि जेव्हा कधी मला कोणतं काम मिळते मग मी त्याला पूर्ण करूनच सोडतो आणि पूर्ण ताकदीने करतो आणि मग मागे वळून नाही बघत. कारण मी मानतो कर्मच पूजा आहे. तुम्ही कर्म कराल. आणि दुसरं, रजतजी, तुम्ही म्हणालात हे पद नाही मिळालं त्यावेळी. कोणतीच मेहनत वाया नाही जात, कोणतीच मेहनत वेस्ट नाही जात. तुम्ही मेहनत कराल आणि पब्लिक सगळं बघत असते. म्हणून आपण लोक ज्या दिशेमध्ये निघालो आहे त्यामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे. आम्ही इथे विपक्षामध्ये 10 वर्षापासून आहे. पण असं नाही आहे की आम्ही 1 किंवा 2 निवडणूक हरलो तर त्यावर आमचं भविष्य ठरणार आहे. वेळ बदलत असते. ठीक आहे, लोक मी समजणार मानतो आता. तुम्हाला ज्या काही जबाबदाऱ्या मिळाल्या, तुम्हाला पार्लमेंटमध्ये मेंबर बनवलं, तुम्हाला केंद्र सरकारमध्ये मंत्री बनवलं, किंवा राजस्थानमध्ये डेप्युटी चीफ मिनिस्टर बनवलं, किंवा मग 7 वर्ष स्टेट प्रेसिडेंट राहिले. तुम्ही प्रत्येक ठिकाणी मेहनत केली आहे, चांगलं काम केलं, पार्टीसाठी डिलिव्हर केलं आहे. म्हणूनच लोक हे विचारतात की तुमचे जे इतर साथीदार आहेत ते का एक एक करून सोडून गेले. मिलिंद देवरा असो, ज्योतिरादित्य सिंधिया असो, चित्तप्रसाद असो, RPN सिंग असो, हे सगळे तरुण लीडर होते ज्यांना पार्टीने जबाबदारी दिली होती. काहीतरी कारण असेल. हे बघा, काही ना काही असमाधानी असेल, काही असहमती असेल, कोणी अनकम्फर्टेबल असतील, त्यांना वाटत असेल की माझं राजकारणी करिअर या दिशेला नाही तर त्या दिशेला आहे. हा व्यक्तिगत निर्णय आहे. पण फक्त 5 लोकांपर्यंत सीमित का करायचं? बरेचसे असे लोक आहेत जे काँग्रेस पार्टी जॉईन करताय वेगवेगळ्या दलातून.
वेगवेगळे लोक काँग्रेस पार्टी जॉईन करतायत. तर हे निवडणुकीच्या आधी सुरूच असतं येणं जाणं. तर यामध्ये मी जास्त हे बघा, पडणार निवडणुकीची नाही. वेळ असते. जसं पंजाबमध्ये निवडणूक होती, अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते. अर्ध्या रस्त्यात त्यांना घोड्यावरून उतरवण्यात आलं आणि ज्या सिद्धूजींना बनवलं ते आजकाल अविश्वासू झाले आहेत. ते तर बघा असं आहे, राजकारणामध्ये कधीच कोणती खात्री नाही आहे की भविष्यात काय होईल. वर्तमानात जे योग्य असतं ते करायला हवं आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो. तुम्ही एका व्यक्तीला घेऊन बाकीच्यांना दुर्लक्षित नाही करू शकत. प्रत्येक माणसाची नियत वेगळी असते, प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत असते. ज्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा. मला माझा निर्णय घ्यायचा आहे आणि मी त्याच्यावर काम करतो. तुम्हाला नाही वाटत का की रणनीतीच्या बाबतीत खूप चुका झाल्या आहेत? आता मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी सगळेजण कमलनाथजींना ब्लेम करत आहेत. त्यांनी सगळं कॅम्पेन चालवलं, स्वतःच्या मनाने कॅम्पेन केलं, कोणाचाही ऐकलं नाही, ह्यामुळे पराभव झाला. हे बघा, पराभवाचे बरेच कारण आहेत, त्यावर चर्चा आपली झाली आहे. पण मी नाही मानत की कोणी एक व्यक्ती निवडणूक हरवू शकतो किंवा जिंकू शकतो. इतकी मोठी पार्टी आहे, इतके सारे नेता आहेत, सामूहिक नेतृत्व होतं, मिळून लढतो आम्ही. जर जिंकलो तर सगळे जिंकतात, हरलो तर सगळे हरतात. एक जयवीर शेरगिल आहेत, ते पण पार्टी सोडून गेलेत. त्यांनी म्हटलं आहे की आमचा प्रॉब्लेम काँग्रेस जोवर होतं आमच्या फौजेचा जनरल आहे. राहुल गांधी असा जनरल आहे जो स्वतःच्याच फौजेवर गोळ्या नाही, झाडतो. चुकीचं आहे. हे बघा असं आहे, राहुल गांधीजींनी, कोणी काहीही म्हणा, मला माहिती आहे, मी 20 वर्षापासून काम करतोय, त्यांनी नेहमी तरुण लोकांना संधी दिली आहे. आणि ज्या लोकांची तुम्ही चर्चा करताय ते तर चर्चित चेहरे आहेत. असे बरेचसे तरुण आहेत या देशामध्ये, कोणी महापौर आहे, कोणी पार्षद आहे, कोणी सरपंच आहे, कोणी विधायक आहे, ज्यांना तुम्ही ओळखत नाही. त्या लोकांना पुढे येण्याची संधी दिली. युथ काँग्रेसमध्ये निवडणुकी केल्या आणि ज्यांची पृष्ठभूमी राजनैतिक नाही आहेत त्यांनाही पुढे येण्याची संधी मिळाली. कारण आज आम्ही विपक्षमध्ये आहोत, आज आम्ही निवडणूक जिंकलो नाही. खूप सोपं आहे सगळे आरोप लावणं, पण तीही वेळ होती जेव्हा काँग्रेस सरकारमध्ये होती, जे ते करायचे लोकांना आवडायचे ते सगळं. तर असं वेळेनुसार माणसाने नाही बदललं पाहिजे. घटना बदलू शकतात, आपण आपल्या मार्गावर असायला हवं. काही मनामध्ये असेल तर स्पष्टपणे सांगून टाकावं की बाबा माझं इथं मन नाही लागत, मला तिकडे जास्त चांगली संधी मिळतोय, तर स्पष्टपणे बोलायला हवं. पण आपल्या नेत्याला शिव्या देऊन जाणं, मी याला चुकीचं समजतो. 2013 मध्ये तुम्हीच सांगितलं की तुमचे 21 MLA आले होते आणि 2018 मध्ये तुम्ही स्वानंद केलं. जर मागच्या 18 वर्षात बघायला झालं तर कुठल्या राज्याचं सरकार चर्चा होत असेल ती राजस्थान सरकारचे आहे. मी खूप वेळा पाहिलं तुम्हाला धरणा आंदोलनमध्ये. तर आज तुम्ही जगाच्या फेमस शो मध्ये आपली अदालतमध्ये बसले आहात. तर तुम्ही सांगा, तुम्हाला CM बनवून तुमच्याबरोबर न्याय झाला की अन्याय झाला? कारण त्यावेळी तुमचा चेहरा असायचं, सचिन पायलट तिकडे आंदोलन करताय आणि तिकडे आंदोलन करताय. हे बघा, मी ही गोष्ट आधीही म्हणालो, मी पुन्हा सांगेन की तुमच्या नशिबात जे काही लिहिलेलं असतं ना, त्याला कोणी थांबवू नाही शकत. आणि जे नाही लिहिलं ते कोणी देऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, खरा न्याय आणि अन्याय करणारा तो आहे निळी छत्रीवाला, तो करतो. तर आपण तर मनापासून मेहनत करायची हवे आणि लोकांचं प्रेम मिळते, समर्थन मिळते, यापेक्षा मोठी पुंजी नाही आहे आयुष्यामध्ये. बाकी पद मिळो न मिळो तो नंतरचा भाग आहे. जे होईल ते चांगलंच होईल. पण जीवनातला प्रत्येक दिवस संतोषजनक असायला हवा, लोकांचे शाप नाही लागले पाहिजे आणि मन आणि डोकं स्वच्छ ठेवून काम करायला हवं. तुम्ही एवढं करत तर आयुष्य सुंदर आहे. बाकी तर, आणि तुम्ही म्हणताय पद, असे कितीतरी लोक आहेत मोठमोठ्या पदावर बसले आहेत, कोणी नाही विचारत कोणाला, नाव लक्षात नाही राहत. तर निदान कमीत कमी देवाची कृपा आहे की सगळीकडे जेव्हा जातो मी, लोकांचे आशीर्वाद मिळतो, स्नेह मिळतो, आपलेपण मिळतो आणि हे खूप ऊर्जा देते राजकारणी कार्यकर्त्याला काम करताना. मेहनत तुम्ही केली होती, फळ दुसराच घेऊन गेला असं नाहीये बाबा. सगळ्यांनी मिळून मेहनत केली होती आणि होऊ शकत की याहून मोठं फळ घ्यायला बसलं असेल कोणी आमच्यासाठी. हां, ठीक आहे. तुम्ही सर, आपल्या इंटरनेटवरती एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्ही 51 मीटरचा लांब फेटा फक्त 2 मिनिटांमध्ये बांधला होता. तर मला असं वाटतं की तुम्ही इथे परत एकदा करून दाखवावं. प्लीज सर. ठीक आहे. वेलकम बॅक. आज आपण प्रश्न विचारले, खटला चालवला काँग्रेस पार्टीचे महासचिव
सचिन पायलटवर. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज संजीव श्रीवास्तव यांच्या निर्णयाची. देशाचे सर्वात तिखट आणि निराळे प्रश्न विचारणारे प्रॉसिक्युशनचे रजत शर्माजींच्या समोर इतकं मजबूतीने तुम्ही तुमचा पक्ष मांडला सचिन, त्यांच्यासाठी तुम्ही खरंच प्रशंसाचे पात्र आहात. आणि अदालत फक्त हेच सांगा इच्छिते की तुम्ही देशाच्या आशेपैकी एक आहात, युवक आहात, ओजस्वी आहात, खूप चांगला बोलतात, जसं तुम्ही स्वतः सांगितलं, शिक्षित आहात, चांगल्या पेडिग्रीमधून येतात. जसं प्रॉसिक्युशन वकील म्हणाले, राजेश पायलटजी इतके जनप्रिय लोकप्रिय नेता होते. तर त्या वर्षाला जर तू पुढे न्यायाचे आहे म्हणून अदालत आज निर्देश देते तुम्हाला की तुम्ही इतकाच चिकाटीने, इतक्याच प्रतिभेने आणि इतक्याच कर्मठाने सार्वजनिक जीवनमध्ये सक्रिय राहा. आणि कुठल्या विषयाला जायचं की नाही जायचं हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असेल, जसं तुम्ही म्हणालात. पण एक मजबूत आणि जिवंत लोकतंत्रात या सशक्त विपक्षामध्ये आता खूप चंद्रताऱ्यासारखे लोक राहिले, त्यांच्यापैकी एक तुम्ही आहात. तर देशाची आशा आहे की तुम्ही लोकतंत्र आणि विपक्षाला मजबूत कराल आणि यावर कायम राहील. थँक्यू. मला वाटतं आपल्या देशाच्या राजकारणाला सचिन पायलटसारख्या शालीन, यांच्यासारख्या हुशार आणि यांच्यासारख्या कर्मठ लोकांची खूप गरज आहे. माझी प्रार्थना आहे हे यशस्वी हो, मोठे हो, मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू देत आणि देशाच्या जनतेचं प्रेम असंच मिळत राहो. आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमची भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.